नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुमची ब्रँच चेंज करायची कशी किंवा तुमचं कॉलेज जर चेंज करायचं असेल तर ते कसं करायचं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक सर्क्युलर जे आलेले आहे आपल्या MSBTच्या स्टुडंटसाठी आलेलं आहे. ठीक आहे. तर याचाच रेफरन्स घेऊन अदर जे कॉलेजेस आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा अदर जे कॉलेज असतील ते पण याचा रेफरन्स घेऊ शकतात. त्यासाठी बघा प्रोसेस काय असते. तर डिप्लोमासाठी पर्टिक्युलर सांगतोय मी. आता बघा आपल्याला एक असते ब्रँच चेंज करायची. तर ब्रँच चेंज करायची असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ब्रँच चेंज करू शकता. ठीक आहे. जसं की फर्स्ट इयरला तुमची जी ब्रँच आहे, सपोज एखादी मेकॅनिकल ब्रँच होती, सेकंड इयरला तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे तर तुम्ही सेकंड इयरला ब्रँच चेंज करू शकता. त्याची कंडिशन काय आहे, तर दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्ही ऑल क्लिअर पाहिजे किंवा जर एखादा विषय बॅकलॉग असेल, म्हणजे एक विषय जर बॅकलॉग असेल तर त्या ठिकाणी चालेल. ठीक आहे. एक विषयामध्ये फेल असेल किंवा ऑल क्लिअर असेल विद्यार्थी तर या ठिकाणी आपल्याला चालेल. हे कशासाठी गोष्ट करत आहे आपण, जर तुम्हाला ब्रँच चेंज करायची असेल तर. आणि कोणत्या वर्षासाठी, सेकंड इयरसाठी. फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला ब्रँच चेंज करायची असेल तर. जर समजा तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल, ठीक आहे, जर कॉलेज चेंज करायचं असेल थर्ड इयरला सपोज संस्था बदल, तर प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तुमचं काय पाहिजे, ऑल क्लिअर पाहिजे किंवा दुसऱ्या वर्षातील तिसरं आणि चौथं सेमिस्टर क्लिअरच पाहिजे किंवा एखादा विषय जर बॅक असेल, एक विषय जर बॅकलॉग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉलेज चेंज पण करू शकता. ठीक आहे. आता हे जी कंडिशन आहे, किती तारखेपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, तर 8 जुलैपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर अर्ज जो आहे तो अर्ज करायचा आहे DTEला, है ना, म्हणजे आपल्या MSBTच्या ऑफिसला. तो अर्ज कसं करणार, तर त्याचा नमुना जो आहे तो ॲनेक्झर ए मध्ये दिलेला आहे, हे याच्या खाली दिलेला आहे, मी दाखवतो तुम्हाला नंतर. ठीक आहे. तर तो अर्ज एक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. काय डॉक्युमेंट्स लागतील, ठीक आहे, तर संस्था बदलाकरिता अर्ज म्हणजे कोणता, ॲनेक्झर ए, इथे दिलेला आहे याच सर्क्युलरमध्ये खाली. हा पहा, ॲनेक्झर ए, याची प्रिंट काढायची, तो हाताने भरायचा. ठीक आहे. इथे साईन वगैरे करायची आणि तो ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला हे करायचं आहे, जे कॉलेज चेंज करायचं आहे त्या ठिकाणी सबमिट करायचं. सांगतो प्रोसेस मी. म्हणजे हा फॉर्म भरायचा ॲनेक्झर ए, याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. ते लिंक तुम्ही लिंकवरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण त्या ठिकाणी मी अवेलेबल करून दिलेला आहे. त्यानंतर काय लागतं तुम्हाला, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहे त्या कॉलेजचं काय लागतं, ना हरकत प्रमाणपत्र, त्याला म्हणतो आपण NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ठीक आहे. कोणत्या, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात ते. आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे दुसऱ्या, तर त्याची पण काय लागते तुम्हाला, NOC लागते, त्याला म्हणतो आपण ना हरकत प्रमाणपत्र. ठीक आहे. त्यानंतर ज्या वर्षासाठी, आता तुम्ही सेकंड इयरला जर कॉलेज चेंज करायचं असेल तर तुम्ही फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे किंवा एखादा विषय बॅक असेल तरी चालेल. काय लागेल तुम्हाला, तर प्रोफार्मा ए, ॲनेक्झर ए जो याच्यामध्ये दिलेला आहे तो भरायचा आहे. त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आहे त्याचं NOC आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचं NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला सगळ्या मार्कशीट ओरिजिनल लागतील. ठीक आहे. आता या ठिकाणी काय, ज्या वर्षासाठी संस्थाबद्दल म्हणजे दुसऱ्या वर्षासाठी जर तुम्हाला चेंज करायचं असेल कॉलेज तर तुम्हाला पहिला आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या मार्कशीट लागतील. तिसऱ्या वर्षासाठी जर कॉलेज चेंज करायचं असेल तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे 4 मार्कशीट या ठिकाणी लागतील. ठीक आहे. याच्या झेरॉक्सवरती तुम्ही स्वतःची साईन करून त्या ठिकाणी लागेल आपल्याला. ओके. त्यानंतर बघा, हे काय लागेल आता, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे पात्रता प्रमाणपत्र जर आवश्यकता असेल तर. तसेच जर तुमचा गॅप पडलेला असेल, म्हणजे ॲडमिशन घेतलेले आहे आणि एखादा जर गॅप पडलेला असेल एखाद्या वर्षाचा किंवा 2 वर्षाचा, जो काय असेल ते, तर गॅप सर्टिफिकेट लागेल. आता गॅप सर्टिफिकेट हे कोणतं लागत असतं, तर आपल्या तहसीलचं गॅप सर्टिफिकेट लागतं किंवा आपल्या 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर असतो त्याच्यावरती तुम्ही जर लिहून दिलं
प्रतिज्ञापत्र तरी ते ठिकाणी चालतं. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला तुमचं जसं ॲडमिशन झाले असेल, फर्स्ट इयरला ॲडमिशन झाले असेल तर तुमची अलॉटमेंट लेटर लागतं. ठीक आहे. अलॉटमेंट लेटर म्हणजे काय असतं, तर ॲडमिशन लेटर जे तुम्हाला भेटलेलं असतं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्याच्या पहिल्या दिवशी, तर ते लागतं तुम्हाला अलॉटमेंट लेटर. आणि डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल तुम्ही, तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचं लागेल. फर्स्ट इयरला घेतलेलं असेल तर फर्स्ट इयरचं अलॉटमेंट लेटर लागेल. ठीक आहे. आणि संस्था बदल करण्यासाठीचे कारण, कशामुळे तुम्हाला कॉलेज चेंज करायचं आहे ते तुम्हाला रिझन त्या ठिकाणी द्यायचं आहे. जसं की काही कॉलेज काय होतात की बंद झालेले असतात कॉलेज. जर क्लोजर टाकलेलं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, किंवा एखादं तुमचं जे काही रिझन असेल ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता हे झाले, तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला स्वतः DTEच्या ऑफिसला जायचं नाही आहे. तुम्हाला हे सगळे 8 डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहेत. आता 8 पैकी सगळ्याला 8 लागतील का? काही जणांना गॅप सर्टिफिकेट नसेल तर लागणार नाही, है ना? तर जे काय तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज बनवायचा आहे. आणि अर्ज कंप्लीट असेल तरच तुम्हाला काय करायचं आहे, पाठवला तरच कन्सिडर केला जाईल. अदरवाईज जर कोणत्या अर्जामध्ये काही लिहायचं बाकी असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही. डायरेक्टली त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता बघा, विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेकडून फक्त NOC घ्यायचं आहे. ठीक आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि संस्थांनी पण लिव्हिंग सर्टिफिकेट द्यायचं नाहीये. त्यांनी फक्त काय करायचं, NOC द्यायची आहे. NOC दिल्यानंतर ते DTEला पाठवल्यानंतर DTEने जर परमिशन दिली आपल्याला की तुम्ही संस्थामध्ये म्हणजे कॉलेज चेंज करू शकता, तरच लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू होईल. ठीक आहे. आता ही गोष्ट जी आहे ही तुमच्या लक्षात आली असेल. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहे त्यांच्याकडनं तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळणार नाहीये. फक्त NOC घ्यायची आहे तिथून. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी बघा, जर विद्यार्थ्यांनी याच वर्षी ॲडमिशन घेतलं असेल कॉलेजमध्ये, तर तो त्याच वर्षी कॉलेज चेंजसाठी अप्लाय करू शकत नाही. त्याला ॲटलिस्ट 1 वर्ष तरी त्या ठिकाणी काढावं लागेल त्या कॉलेजमध्ये, है ना? नंतर विद्यार्थ्यांना विद्यमान संस्थेमधून दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये बदलून जाण्याची तरतूद माहिती पुस्तिकेतील अनुसूची 5 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. अनुसूची 5 दिलेली आहे खाली, ते बघून घ्यायचे आपण. आता याचं म्हणणं काय, तर शेवटी बघा, सगळ्यात शेवटी दिलेला एक पेज आपल्याला या ठिकाणी शेड्यूल 5, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजचं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये असाल तर तुम्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये इलिजिबल आहात ट्रान्सफरसाठी. तसेच युनिव्हर्सिटीच्या अंडर जे असतात नॉन ऑटोनॉमस, त्याच्यासाठी पण इलिजिबल आहात. प्रायव्हेट कॉलेज जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सगळीकडे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय, तर सगळ्यात हायर लेवलला कोणतं आहे, तर ऑटोनॉमस कॉलेजचं गव्हर्नमेंट कॉलेज. त्यामधून तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला पण घेऊ शकता, नॉन ऑटोनॉमस कॉलेजला पण घेऊ शकता, गव्हर्नमेंट कॉलेजला पण घेऊ शकता. आता हायर टू लोअर ऑर्डर चालत असते, जसे की ऑटोनॉमसचं गव्हर्नमेंट कॉलेज. ठीक आहे. त्यानंतर नॉन ऑटोनॉमसचं गव्हर्नमेंट कॉलेज. ठीक आहे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज आहे ना, युनिव्हर्सिटी कॉलेज, असे युनिव्हर्सिटी ॲडेड असतात कॉलेज. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता, बट प्रायव्हेट कॉलेजमधून तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकत नाही. हा चार्ट सांगतोय, तुम्ही त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघून घ्या. ठीक आहे. नंतर बघा, पुढचा जो पॉईंट आहे, आता जसं की ओव्हर अँड अबव कोट्यातील ज्या जागा असतात, ज्याला म्हणतो आपण सुपर न्युमररी कोटा, तर अशा विद्यार्थ्यांना संस्था बदल पात्र नसतात. ठीक आहे. आता ह्या ज्या जागा आहेत या कोणत्या, तर ज्या असतात बघा, TFWSच्या जागा असतील, है की नाही, किंवा ज्या ज्या जागा जसं की कोरोनामध्ये ज्यांचे पॅरेंट्स एक्सपायर झालेले आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा जागा ज्या ठेवलेल्या आहेत, अशा ज्या सुपर न्युमररी जागा असतात, तर अशामध्ये न जर नंबर लागला असेल तुमचा, तर त्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल राहत नाही कॉलेज चेंजसाठी. ठीक आहे. तसेच बघा, ज्या कॉलेजचा निकाल लागलेला आहे असेच कॉलेज फक्त हे
करू शकतो, आपण ट्रान्सफर करू शकतो. निकाल जर लागला नाही तर त्याच्या अगोदर आपण करणार नाही. ठीक आहे. तर काय करायचं आहे आपल्याला बघा, संस्था बदल ज्या संस्थेत पाहिजे आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे, त्याच संस्थेकडे विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज जमा करायचा असून या कार्यालयाकडे किंवा अ, सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे विद्यार्थ्यांनी थेट अर्ज करू नये. म्हणजे काय, तर ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन ट्रान्सफर करायचं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही हा वरचे जे पॉईंट सांगितलेत, अर्ज आणि त्याच्यासोबतचे डॉक्युमेंट आहेत, हे घेऊन जायचं आहे कॉलेजमध्ये. मग ते कॉलेज काय करेल, तर ते कॉलेज थ्रू डी टी ईला ते लेटर पाठवलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर परमिशन भेटली तर तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे. ठीक आहे. बघा, ॲडमिशन ट्रान्सफरसाठी कोणीही वैयक्तिकरित्या त्या कॉलेजला म्हणजे त्या कार्यालयाला म्हणजेच डी टी ऑफिसला किंवा एम एस बी टी कार्यालयाला जाऊन भेट द्यायची नाही आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनी बघा त्याचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे तो चालूवाला त्याच्यामध्ये अर्जामध्ये नमूद करायचा आहे. जेणेकरून समजा जर तुमचे व्हॅलिड म्हणजे काय झालं तर अप्रुव्हल जर भेटलं तर डायरेक्टली तुम्हाला ईमेल केलं जाईल ते डॉक्युमेंट वगैरे, आणि तुम्हाला त्यानंतर ॲडमिशन हे करायचं आहे. ठीक आहे. पाठ्यक्रम संस्था स्थलांतर विद्यार्थ्याच्या विनंतीनुसार केल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक परिणामास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, कारण तो त्याचा डिसिजन जो आहे तो स्वतःचा डिसिजन आहे. सध्या शिक्षण घेत असलेल्या संस्थेकडून मूळ प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी तथा त्यांच्या पालकाची राहील. ठीक आहे. तर डी टी कडनं त्यांना कोणताही फोर्स केला जाणार नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतः ते डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते कॉलेजमधनं आणायचे आहेत. कधी, जेव्हा परमिशन भेटेल तेव्हा. ठीक आहे. संस्था स्थलांतरणामुळे पूर्वीच्या संस्थेतील फी परतावा किंवा अदा करायची असल्यास तसेच स्थलांतराच्या संस्थेत फी अदा करायची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याचा पालकाची राहील. म्हणजे जर अगोदरच्या कॉलेजमधली फीस क्लिअर करणं, स्कॉलरशिपचा काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः विद्यार्थ्यांना क्लिअर करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणीही इंटरफेअर करणार नाही. तर एवढे पॉईंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या अशा कंडिशन आहे, त्या कंडिशनवरनं तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कॉलेज ट्रान्सफर करायचे आहे ते करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला फक्त तुमच्या कॉलेजमध्ये जर ब्रँच हे करायची असेल, चेंज करायची असेल, तर तुम्ही संबंधित तुमचे जे प्राचार्य आहेत त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे. ठीक आहे. आणि डिपार्टमेंटमध्ये एच ओ डीला भेटा, ते तुम्हाला तिथल्या तिथे कॉलेजमध्ये डायरेक्टली सांगतील काय कंडिशन आहे काय नाही. जागा वॅकंट असतील तर तुमचं ॲडमिशन ट्रान्सफर होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल. ही पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तसंच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण पाठवली आहे. तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.